हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे GMC पुणेची कटऑफ लागलेली आहे आणि आपण आता कटऑफबद्दल व्हिडिओ बनवत आहोत. याआधी मी क्लास 4 सर्वंट आणि लॅब सर्वंटची कटऑफ बनवली आहे. त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ कटऑफच्या हमाल या पोस्टसाठी. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की हमालची किती वॅकन्सी होत्या, म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला कटऑफचा अंदाज येईल. ठीक आहे, तर आपण आता हमालची पाहणार आहोत किती वॅकन्सी होत्या. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की हमालचे टोटल वॅकन्सी 10 होत्या. त्यापैकी SCची 1, STची 1, VJBची 1, VJCची 1, OBCच्या 2 होत्या, ACBच्या 1 होत्या, EWSच्या 1 होत्या आणि अनरिझर्वच्या 2 होत्या. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत मेरिट लिस्ट. हे तुम्ही लिस्टवर पाहू शकता, हमालची मेरिट लिस्ट आहे. जसं आताच आपण पाहिले की अनरिझर्वच्या 2 वॅकन्सी होत्या. त्यामुळे पहिला जो टॉपर आहे 186 NTC आणि SCवाला 180, यांना ती अनरिझर्वची जागा भेटेल. त्यामुळे अनरिझर्वची तर 180 कटऑफ लागणार आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे खूप लोक TVला येत नाही किंवा ह्याच मुलांच्या दुसऱ्या पोस्टसाठी सुद्धा सिलेक्शन झालं असेल किंवा दुसऱ्या GMCमध्ये सिलेक्शन झालं असेल. ठीक आहे, म्हणून याची कटऑफ त्यापेक्षा कमीच लागेल. म्हणजे ही 180 आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 176 न 174. तरी मला वाटते अनरिझर्वची कटऑफ ही 174 लागेल. ठीक आहे, OBCचे किती वॅकन्सी होत्या पाहून घेऊ आपण. हां, OBCच्या सुद्धा 2 वॅकन्सी होत्या. पहिला जो OBC आहे 176वाला तो तर अनरिझर्वमध्ये जाईल. पण दुसरा OBC तुम्ही पाहू शकता सपलकर म्हणून आहे, त्याला 170 मार्क आहे. हा पहिला कॅन्डिडेट राहील. दुसरा राहील हा डोके 168, म्हणजे OBCची कटऑफ 168 लागू शकते. ठीक आहे, नेक्स्ट पाहून घे OBC किती आहे. तर 164 आणि 164वाले 3 कॅन्डिडेट OBC, म्हणून OBCची कटऑफ लागेल 164. ठीक आहे, आता SC पाहू आपण. टॉपर SC तर अनरिझर्वमध्ये जाईल. नेक्स्ट SC आहे सिद्धार्थ गजभारे. हा SCमध्ये सिलेक्शन होईल, कारण पहिला SC तर अनरिझर्वमध्ये गेला आहे. ठीक आहे, तर SCचे 174 कटऑफ लागेल. दुधे आहे 172 आणि पवार 168, म्हणजे SCचे कटऑफ लागू शकते 168, कारण कॅन्डिडेट आहे. STची एकच वॅकन्सी होती, त्यामुळे पाहू आपण. STचे आहे दिसत आहे 164वर. नेक्स्ट ST दिसत आहे. STचे कॅन्डिडेट कमीच आहे, तरी पाहून घेऊ आपण. ST हां 98 ते 99 नंबरवर दिसत आहे. 146 मार्क्स आहे त्यांना STवाल्या, म्हणजे त्याची कटऑफ लागू शकते 146. त्याच हिशोबानं तुमची कटऑफ लागू शकते. VJसाठी VJC आहे, त्याची कटऑफ तुम्ही PDF पाहू शकता. आणि याचे महिला पण सामील आहे. तर महिलांची कटऑफ तर पुरुषपेक्षा कमी लागणार आहे. त्यामुळे जी मी कटऑफ सांगितली आहे त्यापेक्षा 2-4 मार्क कमी बघून ज्याला फिमेलची कटऑफ ते लागणार आहे. ठीक आहे, तसे तुम्ही EWSची पाहू शकता. EWSची वॅकन्सी 1 होती. EWSचे कोणी दिसत नाही आहे. हां, हा भेटला आहे 68 नंबरवर. 152 मार्क्स आहे त्याला, तर त्याचे सिलेक्शन होऊन जाईल एका पोस्टसाठी 152. नेक्स्ट पाहू आपण EWS कोणी आहे का. हां, 148वाल्या आहे 2 EWSची कटऑफ 148 लागेल. ठीक आहे, तर असाच नाही का हा कटऑफ राहणार आहे हमालच्या. आणि हमालची पोस्ट ची कटऑफ बाकी पोस्टपेक्षा कमी लागणार आहे. आणि ज्यांना कमी मार्क आहे त्यांनी हताश होऊ नका, कारण खूप लोक रिझाईन करतात किंवा जॉब जॉईन नाही करत, तर त्यामुळे त्यांच्या कटऑफ अजून कमी लागू शकतो. तर हा व्हिडिओ होता GMC पुणे हमालबद्दल, कटऑफबद्दल. तुमचे काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी रिप्लाय देईल. आणि तसेच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.